नमस्कार मित्रांनो, सुजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी. आणि मी आता आलो आहे करिडोरच्या गणसंकुलमध्ये. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इथे आहे हे गणसंकुल आणि पाठी तुम्हाला भरपूर कार्यशाळा आतमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि माझ्याबरोबर आज वैभव पण आला आहे. आणि मित्रांनो, 2 महिने राहिले. 2 महिन्यानंतर आपले गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तो आतमध्ये किती आणि कोणती तयारी झाली आणि आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत ते सगळं आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, जाऊया आता आतमध्ये. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तर मित्रांनो, आता मी आलो आहे श्रेया आर्ट्समध्ये. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. इकडे आपण गणपतीच्या भरपूर आकर्षित अशा मूर्त्या आहेत. आणि ओनरशी बोलून घेऊया आणि थोडक्यात आपण इकडची माहिती जाणून घेऊया. आणि तुम्ही तर मित्रांनो, हे आहेत श्रेया आर्ट्सचे ओनर. तुमचं नाव काय दादा? अखिलेश जयस्वाल. आपला हे श्रेया आर्ट्सला दादा किती वर्ष झाली या तुम्ही इकडे आहात? माझा इथे फर्स्ट वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे आपला इकडे. अच्छा. आणि याचा अगोदर आपण मानखुरला होता. आपला 2 कारखाना तिथे आहेत. अच्छा, मानखुरला आपला आहेत. अच्छा, मला सांगू शकता का इकडे आता कोणत्या कोणत्या प्रकारची तुम्ही मूर्ती आता हे तयार करून ठेवल्यात का? बघा, आपल्याकडे म्हणजे खूप तुम्हाला पाहू शकता. बालाजी आहेत, मल्हार आहेत. म्हणजे असं डिफरंट व्हरायटी तुम्हाला इथे भेटणार सजून वगैरे. आपल्याकडे डिफरंट व्हरायटीजही भेटेल आपल्याला. तुम्ही पाहू शकता म्हणजे डिस्प्लेला डिफरंट मूर्तीवर डिफरंट काम केलं आहे आपण. तुम्हाला सर्व म्हणजे प्रसन्न मूर्ती भेटणार तुम्ही यायला. हो, कारण आणि हे कपडे तुम्ही कसे म्हणजे तुम्हीच बनवता का यांचे कपडे? आम्ही म्हणजे आमची एक टीम आहे, माझी स्वतःची एक टीम आहे. पेंटिंग आपला स्वतःचा प्रोडक्शन आहे. कपडे वगैरे, धोतर वगैरे आम्ही स्वतःही म्हणजे हे करतो, डिझायनिंग वगैरे. तर मित्रांनो, आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. तर आपण दादाकडनं आपण रेट जाणून घेऊया. त्यांच्या छोट्या छोट्या मूर्तीपासून ते आपण मोठ्या मोठ्या मूर्तीपासून त्यांचा रेट काय आहे ते आपण दादाकडनं जाणून घेऊया. मित्रांनो, इथे आहेत लहान लहान मूर्त्या आहेत. तर दादाकडनं आपण यांचा दर जाणून घेऊया. दादा, यांचा दर काय मूर्त्यांचा? हा माझा पूर्ण सेक्शन साडूचा आहे. मातीची मूर्ती आहेत. साडूचा मातीचा आहे. आपल्याकडे म्हणजे दर याची 3,500 पासून 7,000 पर्यंत. ओके, 3,500 ते 7,000 पर्यंत मूर्त्यांचा दर आहे इकडनं. आणि आता आपण जाऊया तिकडच्या भागामध्ये. तिकडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे एकदम आकर्षित मूर्त्या आहेत. आणि खाली पण तुम्ही पाहू शकता. आणि वरती त्या किती मिनिमम फूट काय आहे इकडे? ती या सेक्शन माझा पूर्ण पीओपीचा आहे. अच्छा, ह्या पीओपीच्या आहेत. पीओपीच्या. ओके, आणि ह्या ठेवल्या तर शाडूच्या आहे. अच्छा, हे माझं जे वरचं सेक्शन आहे ते 1.5 फुटाचा आहे. 1.5 फुटाचा आहे. 1.5 फूट, 2, 2.25, 2.5 असा मी ठेवला. अच्छा, म्हणजे मॅक्स टू मॅक्स तुमच्याकडे किती फुटापासून गणपती आहेत? आता सध्या आपल्यापाशी अवेलेबल आहे 3.25. म्हणजे करीबन सगळ्यात मोठी मूर्ती तुमच्याकडे ही आहे. तर आता या जास्त करून कोणत्या मूर्तीची मागणी तुमच्याकडे आहे?
बघा असं म्हणजे मी हे आता बुकिंग आपला POPचं जास्त झालं आहे, हां हां कारण की मातीमध्ये ते थोडं डेलिकेट असतं, लोकांना ट्रॅव्हल करून न्यायचं असतं, म्हणून ते असं नाही. पण असं डिमांडवरती असं दोन्ही सेम असतं असं काय. ओके. म्हणजे आता तुम्हाला समजा कोणाला तर ऑर्डर घ्यायची असेल तर म्हणजे तुम्ही कसं ऑर्डर करता? आम्ही ऑनलाईन ऑर्डर करतो आणि मुंबईत आपण डिलिव्हरी करतो. अच्छा, म्हणजे मुंबईत कुठे पण तुमची डिलिव्हरी होते? हो, म्हणजे जे काय डिलिव्हरी चार्जेस, पॅकिंग चार्जेस असतात आपण हां, मग ते ॲडव्हान्स पेमेंट करावे लागतं तुम्हाला? हो ॲडव्हान्स ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल. ओके. आता मित्रांनो, इथे मी तुम्हाला प्रत्येक मूर्तीची डिटेल आणि झूम करून दाखवतो कसं आहे इकडच्या मूर्ती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल नक्कीच, आणि बाप्पा पण इकडचे आवडतील, कारण मला तर खूप आकर्षित मूर्त्या आहेत इकडे. बघूया आता आपण. आणि ह्या सगळ्या आहेत दादाने सांगितल्याप्रमाणे 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. खूप मस्त एकदम आकर्षित आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. आणि ह्या बाप्पाचा जो फेटा आहे तो खूपच आकर्षित आहे आणि बाप्पा एकदम छान दिसतात. आणि हे दगडूशेठ हलवाईच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहेत. जसं दादांनी डिटेल सांगितल्या, या सगळ्या 1.5 फुटाच्या मूर्त्या. तुम्ही इथे डोळे बघू शकता, म्हणजे एकदम बारीकीने काम केलेलं आहे मित्रांनो. कृष्णाच्या रूपामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. आणि तुम्ही इथे बारीकीने जर मित्रांनो बघायला गेलात तर इथे शोचे हेअर्स आहेत बाप्पाला. खूप असा बारीक पद्धतीने काम करून ठेवलेलं आहे इकडे. बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, गजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे. तर मित्रांनो, आता इकडचे दादा आहेत विक्रांत दादा, कला विभाग प्रमुख गणसंकुल या प्रतिष्ठानचे इकडचे दादा आहेत. तर आपण त्यांच्याकडे जरा माहिती घेऊया की ह्याची नाव कसं पडलं गणसंकुल. तर दादा तुझं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं पण विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानतर्फे स्वागत आहे. स्वर्गीय आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान ही आमची एक संस्था आहे. ह्या संस्थेचंच एक स्वरूप, म्हणजे संस्थेचंच एक छोटंसं आम्ही दालन उभं केलं गणपतीसाठी. गणपती हा टिळकांनी जो चालू केलेला आपल्या हिंदू संस्कृतीचा सण आहे. तर मुंबईतले मोठे मोठे प्रतिष्ठित मूर्तिकार आज या गणसंकुलमध्ये आपापल्या मूर्त्या तयार करत आहेत. इकडे घरगुती 1 फुटापासूनची मूर्ती आहे ते मंडळांच्या 22 फूट 23 फूटपर्यंतच्या मूर्त्या आहेत. विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान हे आमचं एक कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये आम्ही गणसंकुल हे एक प्लॅटफॉर्म इकडच्या मुंबईतल्या मूर्तिकारांना चालू करून दिलं. व हे प्रतिष्ठान पूर्णपणे आम्ही आता आमचे माजी नगरसेवक पराग विठ्ठल चव्हाण हे सांभाळतात व परागदादांच्या अंडर आम्ही सगळे काम करतो आहे. तर किती वर्ष झाली तरी पण या कार्यशाळेला? हे माझ्या मते 5वं की 6वं वर्ष आहे. 5 की 6वं वर्ष आहे. धन्यवाद दादा थोडी माहिती दिली. थँक्यू. आणि तुम्ही मित्रांनो इकडे पाहू शकता, इथे ऑर्डरप्रमाणे यांचं काम चालू आहे अजूनपर्यंत मूर्त्या बनवायचं. आणि इथे दादा आहेत ते कलर करतात मूर्त्यांना. आणि मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे छोट्या मूर्त्या आहेत. बाप्पा इथे आराम करतोय छोटा, तुम्ही बघू शकता. या सगळ्या छोट्या मूर्त्या आहेत आणि चंद्रावर पण बसलेला आहे.
तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. हे गजानन हे